TET परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. कृष्णाई अकॅडमीचे विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिक्षकांच्या मागणीवरून आजपासून आपण अतिसंभाव्य प्रश्नसंच मालिका सुरू करत आहोत आणि याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघण्यास मिळतील. या प्रश्नसंच मालिकेमध्ये महत्त्वाच्या घटकांवरती जास्त भर दिलेला आहे आणि आत्तापर्यंत पडलेले प्रश्न आणि अतिसंभाव्य प्रश्न आयोगाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असे आपण प्रश्न काढलेले आहेत. त्यामुळे याच ठिकाणी तुमचा 90% अभ्यास पूर्ण होणार आहे. तरी सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहावा आणि परीक्षेस पॉझिटिव्ह थिंकिंगनी तुम्ही सामोरं जावं. मनातील सर्व नकारात्मक गोष्टी बाजूला काढा आणि फक्त अभ्यास करा. तुमचं 100% प्रयत्न तुम्ही द्या. निगेटिव्ह थिंकिंग बिलकुल करू नका. जे DED आणि BED पास झालेले आहेत ते ही परीक्षा 100% पास होणारच. फक्त मनातील जे नकारात्मक विचार आहेत त्यांना बाजूला काढा आणि फक्त शांत मनाने तुम्ही पेपरला सामोरं जा. प्रत्येक शिक्षक ही परीक्षा 100% पास होणार, कारण तुमच्या मनामध्ये 80% फक्त नकारात्मक विचार चालू असतात, फक्त 20-30% पॉझिटिव्ह विचार चालू असतात आणि याचा परिणाम होतो. होईल का, मी पास होईल का, मग लोक काय म्हणतील, हे सर्व विचार बाजूला सारा आणि फक्त तुम्ही पेपरला सामोरे जा. तुम्हाला प्रत्येकाला 100% यश मिळेल. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि विनिंग ॲटिट्यूडने तुम्ही या परीक्षेत सामोरे जा. अध्ययनाशी संबंधित मानसिक प्रक्रिया TET परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला घटक आणि त्यातील उपघटक जे आहेत संवेदना आणि अवबोध, ज्याच्यावरती आत्ताच आशय विश्लेषणापर आपण व्हिडिओ पाठवलेला आहे. त्याचबरोबर प्रेरणा, स्मरण आणि विस्मरण, विचार प्रक्रिया. तर याच्यावरती आपल्याला रॅपिड सिरीज आपण यापुढं बघणार आहोत. आत्ताच्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये झालेल्या मी तुम्हाला मागच्या प्रश्न पडलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे संवेदनावरती 2013ला संवेदनाच्या व्याख्येवरती प्रश्न विचारण्यात आलेला आणि 2016ला प्रश्न पडलेला आहे. बघा, संवेदना संदर्भात काही विधानं दिलेली आहेत की जी विधानं तुम्हाला DED आणि BEDला जे रेफरन्स पुस्तकं असतात त्यातील वाक्य जशी ना तशी पडलेली आहेत आणि त्या 4 वाक्यापैकी कोणती विधानं काय आहेत, असत्य आहेत. कशा संदर्भात, संवेदनेसंदर्भात असत्य आहेत. म्हणजे जी विधानं संवेदना स्पष्ट करणारी नाहीत, विरुद्ध आहेत, अशी विधानं ती असत्य विधानं. सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण मी व्यवस्थित दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला यात वेळ घालवायचा नाही. फक्त प्रश्न कशावरती पडलेला आहे हे बघूयात आपण. त्याचबरोबर बघा, सेम संवेदनावरती काही विधानं दिलेली आहेत, त्या विधानापैकी असत्य कोणतं विधान आहे हे ओळखायचं आहे. 2018ला हा प्रश्न पडलेला आहे. आता 2019ला जो प्रश्न पडलेला आहे तो आपण व्यवस्थित अजून एकदा बघूया. संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? अ आहे बाह्य उद्दीपकाची गरज असते, ब सूक्ष्म ज्ञानेंद्रियांची गरज असते, क आपली इच्छा असणे गरजेचे असते आणि ड मज्जासंस्थेची गरज असते. तर यातला बघा अ, ब आणि ड हे पर्याय बरोबर आहेत. आणि आयोगाने आत्तापर्यंत ज्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेले आहेत तोच दृष्टिकोन समोर ठेवून आपण बघत आहोत अतिसंभाव्य प्रश्न मालिका, प्रश्न संच. प्रश्न क्रमांक 1, संवेदनेमार्फत आपणास जे आकलन होते ते टिंबटिंब होत असते. 1 पर्याय आहे पूर्णांशाने, 2 भागशः, 3 तुटकपणे आणि 4 सलगतेने. तर विद्यार्थी शिक्षकांना याचा बरोबर पर्याय आहे पूर्णांशाने. म्हणजे कुठलंही संवेदना होत असते ते आधी संपूर्णतेने होते, समग्रतेने होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. संवेदना या मानसिक प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? आता बघा, सत्य नाही म्हणजे कसं असणार आहे? असत्य विधान आपल्याला शोधायचं आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला टाकतात जे तुम्हाला लक्षात येत नाही. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे?
सत्य नाही नसलेलं उदाहरण शोधायचं आहे, म्हणजे ते विधान कसं असणार आहे? असत्य असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, बाह्य जगताचे ज्ञान आपल्याला संवेदनाद्वारे होत असते. तर बघा, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघूया, संवेदना ही ज्ञान प्रक्रियेची महत्त्वाची प्राथमिक बोधात्मक प्रक्रिया आहे. बघा, या प्रश्नातली प्रत्येक विधानं एवढी मन लावून, एवढ्या एकाग्र चित्तेने ऐकून लक्षात ठेवा, तुम्हाला परत ती वाचनाची गरज पडणार नाही. तर दुसरा पर्याय काय बघितला आपण? संवेदना ही ज्ञान प्रक्रियेची महत्त्वाची प्राथमिक बोधात्मक प्रक्रिया आहे. आणि हे विधान कसं आहे? सत्य आहे. तिसरा बघा, संवेदन क्षमता ही ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेवर अवलंबून असते. हे सुद्धा विधान सत्य आहे आणि आपल्याला असत्य विधान शोधायचे विद्यार्थ्यांनो. त्यामुळे चौथा पर्याय बघा, प्रौढांना शुद्ध संवेदना असते. तर बघा, पर्याय क्रमांक 4 हे विधान सत्य नाही, म्हणजे असत्य आहे. प्रौढांना शुद्ध संवेदना नसते. फक्त लहान बाळांना, पाळण्यातल्या बाळांना शुद्ध संवेदना असते, कारण त्यांना अवबोध होत नाही. त्यांना फक्त संवेदना होते आणि नंतर अवबोध होतो. प्रौढांना त्या संवेदना झालेल्या असतात, त्यांना डायरेक्ट अवबोधच होत असतो. बघा, पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेंद्रियाच्या मार्फत अनेक संस्काराचे आघात आपल्यावर होत असतात. काहींना संघटित करून, काहीवर विशेष भर देऊन त्याचा पार्श्वभूमीसारखा वापर करावायचा, असे टिंब प्रक्रियेचे स्वरूप आहे. तर कुठल्या प्रक्रियेचे स्वरूप आहे? संवेदना प्रक्रियेचे स्वरूप आहे. हे प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, संवेदना म्हणजे ... 1 अर्थरहित ज्ञान, 2 जाणीव, 3 स्पर्श आणि 4 दृक. तर संवेदना म्हणजे मुख्य काय आहे? अर्थरहित ज्ञान. त्याचबरोबर बघा, वेगळ्या प्रकारची व्याख्या, याच्या आधीच्या पेपरमध्ये पडलेली व्याख्या वेगळी आहे आणि ही व्याख्या वेगळी आहे. बाह्य उद्दीपकाची मेंदूला जी जाणीव होते ती प्रक्रिया मानसिक स्वरूपाची असते. म्हणजे बघा, बाहेरचं कोणताही उद्दीपक मेंदूकडे जात असतो, मेंदूपर्यंत पोहोचवला जातो त्याच्या संवेदना. तर त्या प्रकारची मानसिक प्रक्रिया जी आहे तिलाच काय म्हणत असतात? संवेदना म्हटले जाते. बाह्य उद्दीपकाची मेंदूला जी जाणीव होते अगदी पहिल्या पायरीवर, सुरुवातीला, ती सुरुवातीची प्रक्रिया, मानसिक स्वरूप असते, तिलाच संवेदना म्हणतात. आता पुढची मानसिक प्रक्रिया अवबोध. 2018ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते. खालील चित्राचे अवबोध होत असताना त्याच्या संवेदनाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल? तर त्याचं उत्तर साधर्म्य असं आहे. त्यानंतर बघा, 2017ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? तर त्याचं उत्तर आहे सादृश्य. तर हे प्रश्न कशावरती पडलेले आहेत? अवबोधावर परिणाम करणारे बाह्य घटक या उपघटकावरती पडलेले आहेत. त्यामुळं अवबोधावर बाह्य घटक कोणते परिणाम करतात? पहिला आहे सादृश्य. जे चेतक एकसारखे दिसतात त्याचे गट तयार होतात आणि ते पटकन आपल्या लक्षात राहतात. पुढचा आहे समीपता. जवळजवळ सारखे असणारे जे चेतक आहेत ते सुद्धा आपल्याला चटकन लक्षात येतात. 2016ला अवबोधावरती प्रश्न पडलेला होता बघा, बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? आता बघा, अध्ययनार्थी म्हणजे आपले विद्यार्थी आणि प्रशिक्षक म्हणजे शिक्षक. तर पर्याय दिलेले आहेत खाली. 1 अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावे. प्रश्न आपला आहे कोणती बाब टाळावी? तर ही बाब आपण टाळू शकत नाही. नंबर 2 आहे पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ देऊ नये.
यासाठी खबरदारी घ्यावी. पर्याय क्रमांक 3, आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. तर हा पर्याय चुकीचा आहे, कारण आकृती ज्या पार्श्वभूमीवर आकृती ठेवलेली आहे तर त्या आकृतीचं अवबोध विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, अवबोध रचनेला महत्त्व द्यावे. तर या पर्यायामधला तिसरा पर्याय, आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये, ही बाब प्रशिक्षकांनी टाळावी. आता बघा, पुढचा प्रश्न अतिसंभाव्य वाटणारे प्रश्न आहे. तिथून पुढं, संवेदना व अवबोध या मानसिक क्रियेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ आहे, मानसिक प्रक्रियेतील संवेदना ही पहिली प्रक्रिया आहे, तर अवबोध ही नंतरची प्रक्रिया आहे. हे विधान सत्य आहे. ब बघा, प्रत्येक विधान व्यवस्थित लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. ब आहे, संवेदनाला अर्थाचा मुलामा दिला की अवबोध तयार होतो. हे विधान सुद्धा बरोबर आहे. क, संवेदना व अवबोध हे मनोव्यापार आहेत. हे विधान सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड, परिसरातील वस्तुस्थितीचे संवेदनाद्वारे आकलन झाले की अवबोध होईलच असे नाही. तर हा पर्याय बघा चुकीचा आहे, कारण परिसरातील वस्तूचे संवेदनाद्वारे आकलन झालं की अवबोध होतो. म्हणजे संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की अवबोध होतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. विधान क्रमांक अ, ब आणि क ही विधानं सत्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न व्याख्येचा सुद्धा पडू शकतो. बघा, प्रश्न काय आहे? ज्या मानसिक प्रक्रियेमुळे वस्तू किंवा वस्तुस्थितीचे संवेदनामार्फत आकलन होते त्या आकलनाला टिंबटिंब म्हटले जाते. पर्याय आहे अवबोध, 2 आकलन, 3 संकल्पना आणि 4 स्मरण. तर यातला जवळचा पर्याय आहे तो म्हणजे अवबोध. पुढचा प्रश्न आहे बघा, समिष्टीवादी संप्रदायाने अवबोध या मानसिक प्रक्रियेबाबत अभ्यास करून काही निष्कर्ष काढले. त्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? बघा, पर्याय क्रमांक 1, संवेदनेमार्फत जे आपल्याला आकलन होते ते पूर्णशाने होत असते. पर्याय क्रमांक 2, समग्रता हा या अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. पर्याय क्रमांक क, वस्तूचा बोध आपल्याला एकत्रितरित्या झाल्यावर विशिष्ट भागाकडे लक्ष वेधते. हे तीनही विधानं अगदी बरोबर आहेत. ड विधान आपण बघूया. एखाद्या वस्तूचे निरीक्षण करत असताना त्या वस्तू सुटे सुटे भागाच्या रूपाने आपल्या लक्षात येतात किंवा येते. तर हे विधान चुकीचं आहे. कोणत्याही वस्तूचं निरीक्षण केलं की ती समग्रतेने पूर्णशः आपल्या लक्षात येते आणि नंतर मग त्याचे छोटे छोटे भाग आपण बघत असतो. तर हे विधान या संप्रदायाच्या दृष्टीने चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1, अ, ब, क ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उपयोजनात्मक आहे. काही वेळा चुकीच्या निष्कर्षामुळे किंवा अवबोधातील दोषामुळे आपल्याला इंद्रिय भ्रम होतो. खाली काही उदाहरणे दिलेली आहेत. त्यातील इंद्रिय भ्रम संदर्भातील असत्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 1 आहे, व्यक्तीला पडणारी स्वप्ने. बघा, हे कसं आहे? कसलं आहे? चित्तभ्रम आहे. व्यक्तीला पडणारी स्वप्न ही चित्तभ्रमामध्ये मोडतात, इंद्रिय भ्रमामधले. दुसरा पर्याय आहे, उन्हाळ्यात मृगजळ दिसणे. हा काय आहे? दृष्टीभ्रम आहे. हा सुद्धा इंद्रिय भ्रमामध्ये मोडतो. तिसरा आहे, गुळगुळीत रबरी ट्यूबवर पाय पडणे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सापाचा भास होतो. तर हा काय आहे? स्पर्शभ्रम आहे. आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे, पावसाळ्यात आपल्याला इंद्रधनुष्य दिसणे. पावसाळ्यात इंद्रधनुष्य दिसणे. तर हा कोणताही भ्रम नाहीये. प्रत्यक्षात आपल्याला इंद्रधनुष्य दिसतच असतं. त्यामुळे तिथं काही आपल्याला भ्रम होत नाही. त्यामुळं इंद्रिय भ्रमाचं हे उदाहरण नाही. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, अवबोध या मानसिक प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी आंतरिक घटक कोणते? अ आहे पूर्वानुभव,
ब आहे मनस्थिती, क आहे वृत्ती आणि ड आहे अखंडत्व. तर बघा पर्याय क्रमांक अ, ब, क हे काय आहेत? अवबोध या मानसिक प्रक्रियेवर परिणाम करणारे आंतरिक घटक आहेत. आणि ड पर्याय आहे अखंडत्व, तो म्हणजे बाह्य घटकामध्ये मोडणारा पॉइंट आहे. या ठिकाणी तुम्हाला अवबोधावर परिणाम करणारे आंतरिक घटक दिसत आहेत बघा. पहिला आहे पूर्वानुभव, मनस्थिती, वृत्ती आणि चौथा आहे आकृती व पार्श्वभूमी. पुढचा प्रश्न बघा. संवेदनाला अर्थाचा मुलामा दिला की अवबोध तयार होतो, अशी व्याख्या टिंब यांनी केली. एक आहे वॉटसन, वुडवर्थ, रॉस आणि मॅकडुगल. याचं उत्तर आहे रॉस. पुढचा प्रश्न आहे बघा. कधी कधी ढगाचे निरीक्षण करत बसलो तर आपल्याला कधी त्यात वेगवेगळ्या चेहऱ्यांचा भास होतो. हे कोणत्या प्रकारचा भ्रम आहे? तर हा कोणत्या प्रकारचा भ्रम आहे? दृष्टीभ्रम आहे. या ठिकाणी संदर्भ तुम्हाला देते बघा. अवबोधातील दोष काय काय असतात? दृष्टीभ्रम, स्पर्शभ्रम आणि चित्तभ्रम. दृष्टीभ्रम म्हणजे आपल्या दृष्टीद्वारे होणाऱ्या भ्रमाला दृष्टीभ्रम म्हणतात, जसं मृगजळ दिसणे. स्पर्शभ्रम म्हणजे गुळगुळीत रबरी ट्यूबला आपण साप समजतो, म्हणजेच काय? स्पर्शभ्रम. आणि चित्तभ्रम म्हणजे कोणत्याही प्रकारचा बाह्य उद्दीपक नसताना आपल्याला भ्रम होतो. तर अशा प्रकारे संवेदन आणि अवबोधवरती संभाव्य प्रश्न आपण पाहिले.